उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवारांमध्ये बैठक सुरू, तर मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदेंचीही दुपारी बैठक. पालकमंत्री पदावर चर्चा होण्याची शक्यता. शिंदे आणि अजित पवारांचा पक्ष फुटणार, संजय राऊतांचा दावा. तर शिंदे गटात उदय होणार, संजय राऊतांकडून पुनरुच्चार. महायुतीत 2024 मध्ये तुम्हीच मुख्यमंत्री राहा असं एकनाथ शिंदेंना सांगण्यात आलं होतं, मात्र भाजपनं दिलेला आदेश शिंदेंना स्वीकारावा लागला, संजय राऊतांचा दावा. उद्धव ठाकरेंची फडणवीसांसोबत छुपी रणनीती, राऊतांना माहिती नाही, आमदार रवी राणा यांचं वक्तव्य. सुनील तटकरेंचे व्हिडिओ बाहेर काढले तर त्यांना महाराष्ट्रात फिरणं सुद्धा मुश्किल होईल, राष्ट्रवादीच्या सूरज चव्हाण यांना उत्तर देताना महेंद्र दळवींचं वक्तव्य. एसटीच्या भाडेवाढी विरोधात ठाकरे गटाचं छत्रपती संभाजीनगरसह मराठवाड्यात आंदोलन, तर एसटी भाडेवाढ तात्काळ मागे घेण्याची यातनं मागणी. डॉक्टर अशोक थोरातांवर धनंजय मुंडे आणि वाल्मिकची कृपा, काहीही गरज नसताना सुद्धा वाल्मिकला हॉस्पिटलमध्ये ठेवलं. डॉक्टर थोरातांवर कृपा असणाऱ्या धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या, अंजली दवन यांची मागणी. उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी जरांगेंची तब्येत खालावली, तर वैद्यकीय पथकाकडून जरांगेंची आरोग्य तपासणी. धनंजय देशमुख सुद्धा जरांगेंच्या उपोषणात सहभागी होणार. बीडमधील महादेव मुंडे हत्या प्रकरणी कुटुंबीय पोलीस उपअधीक्षकांच्या भेटीला. ऑक्टोबर 2023 मध्ये महादेव मुंडे यांची झाली होती हत्या. उद्धव ठाकरेंचा शरद पवारांना फोन, ठाकरेंकडून पवारांच्या प्रकृतीची विचारपूस. सुप्रिया सुळेंची माहिती, तर प्रकृती ठीक नसल्यामुळे शरद पवारांचे दौरेही रद्द. धाराशिवमध्ये बदल झाल्यास वावगं वाटायला नको, प्रताप सरनाईक यांचं सूचक विधान. तर धाराशिवमध्ये ठाकरे गटाचे नेते शिंदेंच्या शिवसेनेच्या गळाला लागल्याची चर्चा. अजित पवार गटाच्या बाबूराव चांदोरे यांचा स्थानिकांना दमदाटी केल्याचाही व्हिडिओ व्हायरल. प्रकरणाची माहिती देऊन बाबूराव चांदोरेंवर कारवाई होणार, राष्ट्रवादीतील वरिष्ठ नेत्याची माहिती. स्वबळाचा नारा फक्त मुंबईपुरताच, मुंबईमध्ये स्वबळावर लढावं अशी कार्यकर्त्यांची भावना. सर्वच ठिकाणी स्वबळावर लढणार नाही, संजय राऊतांची माहिती.